विवाह योग्य वधूच्या शोधात असलेल्या वराचा विवाह करून देतो अशी थाप मारत हक्सेनी टोळीनं खोटा विवाह करून देऊन एका कुटुंबाची 3,21,000 रुपयांची फसवणूक केली आहे। ही मजेशीर घटना मोहोळ तालुक्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घडली आहे। ही टोळी तो कित्ता गिरवत आणखी एका कुटुंबाला चुना लावण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पोलिसांनी कळवून 25 मे रोजी फसलेल्या कुटुंबानं मोहोळ पोलिसांच्या स्वाधीन केलंय। या फसवणुकी प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोहोळ तालुक्यातील सचिन नावाचा तरुण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत वायरमन म्हणून काम करतोय। त्याचा विवाह करून ते कुटुंबीय त्यास वधू शोधत होते। तो तिशीकडे वाटचाल करत असूनही लग्न जमत नव्हतं। लग्न जमवणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एजंट गंगाधर लांडबा ढेरे याचा नंबर त्यांना पाहुण्याकडून मिळाला। त्यास संपर्क साधल्यावर मुलगी उपलब्ध आहे, मात्र लग्न जमलं तर तुम्हाला रोख रक्कम 2.5 लाख रुपये आणि गाडी भाड्यापोटी 11,000 रुपये असा एकूण 2,61,000 रुपये द्यावे लागतील अशी अट घालून त्यांनी मोबाईल व्हॉट्सअपवर मुलीचे फोटो पाठवून दिले आणि इथूनच लग्नांसाठी नाट्याचा प्रारंभ झाला। त्यानंतर बोहल्यावर चढण्याची घाई असलेल्या नवरा मुलाच्या घरी नातेवाईक घरातील लग्नाची बैठक झाली। ठरल्याप्रमाणे रोख रक्कम देण्याचं आणि त्याच दिवशी लग्न करण्याचं ठरलं। 2 एप्रिल रोजी महिला एजंट लता पदक हिच्या सांगण्यावरून तिच्या फोन पे वर वेगवेगळ्या अकाउंटवरून 2,41,000 रुपयांची रक्कम वधू पक्षाला दिली गेली आणि 2 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मौजे देगाव येथे नवरा मुलाच्या राहत्या घरी घरगुती पद्धतीने लग्न पार पडलं। पाहुणचार झाल्यानंतर तिच्या सोबत आलेले नातेवाईक मुलगी विशाखाला सासरी सोडून परत गेले। मात्र 10 एप्रिल रोजी विशाखा हिच्या कथित भाऊजी शैलेश यांच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असून विशाखाला घेऊन या, लगेच कार्यक्रम संपल्यावर परत माघारी घेऊन जा असं म्हटलं असता सासरे घरच्या लक्ष्मी विशाखाला सोबत घेऊन 13 एप्रिल रोजी रात्री सोलापुरातून खुराना ट्रॅव्हल्सनं दुसऱ्या दिवशी नागपूर हायवेवर उतरले। विशाखाचा भाऊजी शैलेश हा तिथे आला होता। त्याने त्या दोघांना रिक्षा करून अकोला बस स्टँडवर नेलं। तिथून विशाखा बाथरूमला जायचंय असं सांगून गेली। आजूबाजूला शोध घेतले असता विशाखा मिळून आली नाही, तेव्हा आपली फसवणूक केल्याचं लक्षात आलं व गुन्हा नोंदवण्यात आलाय। अधिक तपास पोलीस करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।